रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आहे होळी पौर्णिमा आणि तुम्हाला होळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज होळी पौर्णिमा करायची आम्हाला, मी नैवेद्य भरत आहे। तर तुमच्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत का? तर नैवेद्य भरत आहे मी, बाहेरची तयारी करायची राहिली, अजून बाहेरची पण तयारी करणार आहे। आधी नैवेद्य भरून घ्यावा म्हटलं। नैवेद्य भरून झालेला आहे माझा आणि हळदी कुंकू थोडं कमी होतं पंचपाळात म्हणून ते भरून घेतलं। आता बाहेरची मी तयारी करून येते तोपर्यंत। जास्त मारायचं नसतं, पाणी वाया जातं। आमच्याकडे पाण्याचं खूप चालतंय इथं शहरात। आता 6 वाजले, आता होळीची तयारी करते। होळी लावून घेते। होळीसाठी शेण्या मी गावाकडून आणल्या होत्या। होळी रचून घेते, जास्त मोठी होळी करणार नाही कारण हवेचं खूप होतं। रांगोळी काढत आहे। मुलं छोटी होती तेव्हा मुलं उत्साहाने सगळं करायची, मुलं मोठी झाली, शिक्षणासाठी बाहेर पडली, आता आपले व्रत वैकल्य सण आपल्याला साजरे करावं लागतं। तर साधीशीच रांगोळी काढणार आहे। हळदी कुंकाचे रंग भरणार आहे फक्त, आणि छोटीशीच अशी जरा फेंटच रंग भरते। गुलाबाची फुलं तोडून घेते होळीच्या पूजेला। आता फुलं तर एवढी विशेष नाहीत, उन्हाळ्यात पाणी कमी असतं, फुलं काही जास्त नाही आहेत। होळीची पूजा करत आहे मी आता। फुलं जरा खराब होते पण आहे ते देवाला मान्य। काय आता हळद नारळ फोडा हे आणलेलं तू हळद वाहिलं का ते? हो बर, होळी चालू केल्यावर पाणी हे करेल। आता मालक होळी पेटवणार आहेत। तर बघा दिवा विजलेला वाऱ्याने, होळी पेटलेली आहे। आता आता हळदी कुंकू ते लावलंय ना तुम्ही, पाहिलंय ना? लावा की तुम्हाला स्वतः ह्याचं लावा की। असं लहान असताना आपण होळीच्या कड्याने कितीतरी बोंबलायचो, आता मुलं नाही, आता बोंबलायला सुद्धा कोण तयार नसतं। होळी किती सुंदर दिसत आहे पहा। नारळ फोडत आहेत मिस्टर। हा टाका की, पाया पडा। जेवढं आम्हाला माहीत आहे त्या पद्धतीने आम्ही होळी पौर्णिमा साजरी केलेली आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।